कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस भरती प्रक्रिया 19 जूनपासून सुरू होणार आहे। यासाठी जिल्ह्यातील 154 अंमलदार आणि चालक पदासाठी एकूण 12,000 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत। पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर 9 दिवस ही प्रक्रिया सुरू राहणार असून ही भरती पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने होणार आहे। उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये असं आवाहन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक अशी एकूण 154 पदांसाठी दिनांक 19 जूनपासून ही भरती प्रक्रिया सुरू होईल। सुरुवातीला जे ग्राउंडचे इव्हेंट आहेत, मैदानी चाचणी ती पार पडेल। 19 तारखेपासून तर 27 तारखेपर्यंत अशी चाचणी घेण्याचं नियोजन आहे। यावर्षी 154 जागांसाठी साधारण 12,000 उमेदवारांनी अर्ज कोल्हापूर जिल्हा पोलीस भरतीसाठी केलेले आहेत। दर दिवशी 1,400 उमेदवार अशी 9 दिवसांमध्ये संपूर्ण भरती प्रक्रिया राबवण्याचं नियोजन जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आलेलं आहे। संपूर्ण भरती प्रक्रियेमध्ये फेस रेकॉग्निशन कॅमेरे बायोमेट्रिक सिस्टीमद्वारेच उमेदवारांना प्रवेश दिला जाईल। त्या व्यतिरिक्त ज्या मैदानी चाचण्या आहेत त्या ठिकाणी कॅमेऱ्यासमोरच हे सदर मैदानी चाचणी घेण्यात येईल। त्याचबरोबर 1600 मीटर, 800 मीटर आणि 100 मीटर या इव्हेंटसाठी RFID टॅगचा वापर पोलीस दलातर्फे करण्यात येणार आहे, जेणेकरून प्रत्येक उमेदवाराची मैदानी चाचणीची अचूक वेळ ही नोंदवली जाईल आणि त्याच्यामध्ये कुठलीही अडचण उमेदवाराला निर्माण होणार नाही। या माध्यमातून मी सर्व उमेदवारांना देखील आवाहन करतो की जिल्हा पोलीस दलातर्फे राबविण्यात येणारी पोलीस भरती प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शक आहे। भरतीविषयी जर आपल्याला कोणी काही आमिष दाखवत असेल किंवा चुकीच्या गोष्टी सांगत असेल तर आपण तात्काळ नजीकचं पोलीस स्टेशन किंवा पोलीस नियंत्रण कक्ष किंवा पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्याशी संपर्क करावा व कुठल्याही आमिषाला उमेदवारांनी बळी पडू नये। मेरिटनुसारच उमेदवाराच्या भरती प्रक्रिये पूर्णपणे पार पडेल।